नमस्कार. पैशांबद्दल बोलताना आपल्यापैकी अनेकांना असं वाटतंय की यासाठी खूप ज्ञान आणि आकडेमोडीची गरज असते. पण खरं सांगायचं तर आपण किती हुशार आहोत ह्यापेक्षा आपण पैशांसोबत वागतो कसं, आपलं वर्तन कसं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मग प्रश्न हा येतो की आर्थिक यशासाठी खरं काय लागतं, आपली बुद्धिमत्ता की आपलं वागणं? हाच तो प्रश्न आहे ज्याच्या भोवती आपले हे सगळं विश्लेषण फिरणार आहे. चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. प्रसिद्ध लेखक मॉर्गन हाउसल यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, आर्थिक यश हे एक सॉफ्ट स्किल आहे. याचाच अर्थ आपण इथे काही मोठमोठी गणितं किंवा फॉर्म्युले बघणार नाही आहोत, तर आपण बोलणार आहोत आपल्या मानसिकतेबद्दल, आपल्या सवयींबद्दल. चला एक नजर टाकूया की आपण पुढे काय काय बघणार आहोत. यामुळे आपल्याला संपूर्ण प्रवासाची एक स्पष्ट कल्पना येईल. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण हे समजून घेणार आहोत की कोणतंही पुस्तकी ज्ञान नाही, तर आपले स्वतःचे अनुभव, हो, आपले वैयक्तिक अनुभव आपले आर्थिक निर्णय कसे घडवतात. हे बघा, प्रत्येकाचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. का? कारण प्रत्येकाची पैशासोबतची कहाणीच वेगळी असते. आपली पार्श्वभूमी, आपले अनुभव यावरूनच आपली आर्थिक वर्तणूक ठरते, जी कदाचित दुसऱ्याला विचित्र वाटेल, पण आपल्यासाठी ती अगदी बरोबर असते. बरं, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. इथे आपण संपत्ती निर्माण करण्यासाठी जी मानसिकता लागते ना, त्या मानसिक पायाभरणीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत कशी असावी यावर बोलूया. नशीब आणि धोका ह्या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्याकडे आपण अनेकदा लक्षच देत नाही. बघा, कधीकधी एक चांगला निर्णय घेऊनही निकाल वाईट लागतो आणि कधीकधी चुकीचा निर्णय घेऊनही नशिबाने सगळं चांगलं होतं. म्हणूनच यश मिळालं की नम्र राहायला हवं आणि अपयश आलं की स्वतःला माफ करायला शिकला पाहिजे. आर्थिक जगातलं सगळ्यात अवघड कौशल्य कोणतं असेल, तर ते आहे आपल्या ध्येयाची रेषा सतत पुढे सरकण्यापासून थांबवणं. पुरेसं म्हणजे किती हे ठरवता आलं पाहिजे. कारण इतरांशी तुलना करण्याच्या शर्यतीत आपण कधीच जिंकू शकत नाही. आणि सतत अजून हवं या नादात आपण उगाचच धोका पत्करतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण मानसिकतेबद्दल बोललो. आता तिसऱ्या भागात आपण प्रत्यक्ष संपत्ती कशी कमवायची आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती टिकवून कशी ठेवायची याच्या धोरणांबद्दल बोलणार आहोत. वॉरन बफे यांचं उदाहरण घेतलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. संपत्ती निर्माण करण्याची खरी जादू काही अविश्वसनीय रिटर्न्समध्ये नाहीये, तर ती आहे वेळेमध्ये, सातत्यामध्ये. चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंडिंग याला एक इंजिन समजा. याचं तर्कशास्त्र खूप सोपं पण जबरदस्त आहे. फक्त दोनच गोष्टी करायच्या आहेत. एक, चांगला परतावा मिळवायचा आणि दोन, त्याला शक्य तितका जास्त काळ, अगदी वर्षानुवर्ष वाढू द्यायचं. यात सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संयम. संपत्ती मिळवणं आणि ती टिकवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. संपत्ती मिळवण्यासाठी धोका पत्करावा लागतो, आशावादी राहावं लागतं, पण तीच संपत्ती टिकवण्यासाठी नम्रता आणि थोडी भीती आवश्यक असते. एक प्रकारे श्रीमंत होणं म्हणजे हल्ला करणं आणि श्रीमंत राहणं म्हणजे बचाव करणं. आणि म्हणूनच दीर्घकाळात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं घटक कोणता असेल, तर तो आहे टिकून राहणं, सर्व्हायव्हल. याचा अर्थ काय? तर बाजारात कितीही चढउतार आले तरी विकण्याची वेळ न येऊ देता खेळात टिकून राहण्याची क्षमता. कारण जे टिकतात त्यांच्यासाठीच चक्रवाढ व्याज आपलं खरं काम करतं. आपण अनेकदा बाजारातल्या चढ उतारांना घाबरतो. आपल्याला वाटतं की काहीतरी चूक झाली म्हणून आपल्याला दंड बसतोय, पण तसं नाहीये. हा चढउतार म्हणजे दंड नाही, तर दीर्घकाळात चांगला परतावा मिळवण्यासाठीची एक प्रकारे एंट्री फी आहे. ती किंमत मोजावीच लागते. बरं, इतकं सगळं करून संपत्ती मिळवायची, ठिकवायची, पण का? पैसा खरंच कशासाठी आहे? चला, या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागात आपण हाउसल यांच्या मते संपत्तीचा खरा उद्देश काय आहे हे समजून घेऊया. श्रीमंत असणं आणि धनवान असणं यात खूप मोठा फरक आहे. श्रीमंती दिसते, महागड्या गाड्या, मोठं घर, ब्रँडेड वस्तू. पण धनवान असणं हे दिसत नाही. ते असतं तुमच्या बचत खात्यात, तुमच्या गुंतवणुकीत. श्रीमंती म्हणजे पैसे दाखवण्यासाठी खर्च करणं, तर धनवान असणं म्हणजे खर्च न केलेल्या पैशातून मिळणारं स्वातंत्र्य. आणि हाच मुद्दा या वाक्यात अगदी छान मांडला आहे. लोकांना दाखवण्यासाठी पैसा खर्च करणं हा पैसे संपवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. खरी संपत्ती ती आहे जी दिसत नाही, जी वाचवलेली असते, गुंतवलेली असते. तर मग पैशाचं अंतिम ध्येय काय? ते आहे आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण असणं. संपत्तीचा उपयोग हा महागड्या वस्तू विकत घेण्यासाठी नाही, तर आपलं स्वातंत्र्य विकत घेण्यासाठी करायचा आहे.
जेणेकरून आयुष्य आपल्या अटींवर जगता येईल. हीच खरी आर्थिक स्वतंत्रता आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र करून एक नवीन आर्थिक नियमपुस्तिका तयार करूया. काही सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम. थोडक्यात सांगायचं तर हे 5 नियम कायम लक्षात ठेवायला हवेत. पहिलं, पैसे वाचवा. तुमचा बचतीचा दर हाच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे. दुसरं, संयम ठेवा. चक्रवाढीला त्याची जादू दाखवण्यासाठी वेळ द्या. तिसरं, नम्र रहा. सगळं काही आपल्या नियंत्रणात नसतं. नशीब आणि धोका यांची भूमिका स्वीकारा. चौथं, पुरेसं म्हणजे काय हे स्वतःसाठी ठरवा. आणि शेवटचं, नियंत्रणाला प्राधान्य द्या. पैशाचा वापर वस्तूंसाठी नाही तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करा. आणि आता शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. हे सगळं जाणून घेतल्यावर आपल्या आयुष्यासाठी पुरेसं असण्याचा खरा अर्थ काय आहे? कारण याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल.